मी मगाशी भाषणामध्ये सांगितलं की आम्ही दोन्ही पक्ष जे आहे हे एकाच विचारधारेने बांधले गेलेलो आहोत. एकाच विचारधारेने जे आहे दोन्ही पक्ष चालतात. काही लोकांनी जे आहे त्या विचारांबरोबर जे ते फारकत घेतली स्वतःच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी, म्हणून उठाव झाला आणि पुन्हा जे आहे हे महायुती सरकार बनलं. आणि आता त्याच्यामध्ये जे आहे हे मनसे पण आणि माननीय राजसाहेबांनी पूर्णपणे बिनशर्त पाठिंबा दिला. मला वाटतं राजसाहेबांचे जे विचार आहेत ते शिवसेनेचे विचार आहेत. म्हणून जो आहे हा DNA जो आहे हा हिंदुत्वाचा असेल, बाळासाहेबांचा असेल, सावरकरांचा विषय असेल. हा DNA एक असल्यामुळे जे आहे ते आम्हाला लगेच जे आहे ते एकत्र येता आलं. एवढे तुम्हीच म्हणालेत की बाबा आम्ही एकमेकांचा जो आहे हा विरोध करत होतो, वैचारिक विरोध होता, मतभेद होते, मनभेद जे आहेत हे मनभेद आमच्यामध्ये नव्हते. म्हणून जे आहे ते एकत्र एवढा सरळतेने, इतक्या सहज जे आहे हे आम्हाला एकत्र येता आलं. आणि मला वाटतं डेव्हलपमेंटवरती आम्ही दोघेही काम करतो ते त्या भविष्यामध्ये पण करत राहू. आणि त्याच्यासाठीच आज राजसाहेबांनी देखील जे आहे हे मोदी साहेबांना समर्थन पूर्णपणे दिलेलं आहे. देशाची धुरा त्यांच्या हातामध्ये आहे. त्याला अजून मजबूत करण्यासाठी पुन्हा जे आहे तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी जे आहे हे राजसाहेबांनी महायुतीला पूर्णपणे पाठिंबा जो आहे हा दिलेला आहे. हा पाठिंबा तुम्ही सांगितलं की मग मला वाटतं की एकदा आपण जेव्हा एका विचाराने एकत्र येतो महाराष्ट्राच्या भल्यासाठी, इथे कुठला आकडा नाही आहे की कोणाला किती सीट्स. मी मगाशी पण म्हणाला की मला लोक विचारतात की आता शिवसेनेला 15 सीट्स मिळाले, बाकी राष्ट्रवादीला इतक्या सीट्स मिळाल्या, भारतीय जनता पार्टी इतक्या सीट्सवरती लढते. हे जेव्हा गठबंधन झालं हे एका विचाराने झालेलं आहे आणि त्या विचाराबरोबर जोडण्याचं काम जे आहे हे राजसाहेबांनी देखील केलेलं आहे. आणि आत्ता जेव्हा एका विचाराचे पक्ष एकत्र आलेले आहेत हे मला वाटतं पुढे जर असं जात राहिलं तर मला वाटतं जसं काम या 2 वर्षामध्ये झालं आहे अजून चांगलं काम जे आहे भविष्यामध्ये पण होत राहील. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या चांगल्या भविष्यासाठी जे आहे हे सगळं हे काय फक्त टायमिंगसाठी थोडी आहे. हे आम्हाला अपेक्षित आहे की एकत्र मिळून सगळ्यांनी एकाच विचाराच्या पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि काम करत राहायला पाहिजे अशी माझी कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे. बिलकुल 12 तारखेला 12 मेला कल्याण डोंबिवली या ठिकाणी राजसाहेबांची सभा आहे. त्या सभेला ते संबोधित करतील. त्याला स्वतः खासदार साहेब असतील, कदाचित CM साहेब असतील तर ते उपस्थित असतील. पण ती महायुतीची सभा आहे आणि आता महायुतीत आम्ही असल्यामुळे महायुतीची सभा आहे ती. त्याच्यामुळे आता काही सभा काही वेगळ्या नाही होऊ शकत, एकत्र होणार. त्याच्यामुळे ती सभा 12 मेला होणार आहे.